नमस्कार, मी कविता मराठी मॉम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आहे संडे आणि तुमचा संडे कसा सुरू आहे नक्की सांगा। आपल्या इथे कितीही उन्हाळा असो पण संडेला हा बेत नसेल तर कसं चालेल, कसा वाटतंय? तर आज आमच्या घरी हा बेत आहे आणि याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी पहिल्यांदा भाकरी बनवली, ती पण तांदळाची, आणि एवढी सॉफ्ट झाली आहे। आतापर्यंत आम्ही विकत खाल्ली होती, हे पहिला प्रयत्न, पण दिसताना तर खूप छान दिसते। आता बघू टेस्ट कशी होते। तर तुम्ही सकाळची एक क्लिप बघितली असेल, आमची मॉर्निंग अशी झालेली होती आणि आता दुपार अशी आहे। तर चला सगळे मिळून मस्तपैकी जेवण करूया आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूच। तर मी आता म्हटल्याप्रमाणे की तुम्ही सकाळची क्लिप बघितली असेल, तर ही होती ती सकाळची क्लिप। ती म्हणजे आज सकाळी थोडंसं निवांत, संडे होता म्हणून थोडा उशिरा उठणं वगैरे झालं आणि उठल्यावर ना असंच जर बघता बघता नाळ पिक्चर दिसला, नाळ 2। तर मी म्हटलं चला आपण बघूया म्हणून सुरुवात केली। थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये जाऊन बघितला तो पिक्चर आणि एंड मोमेंटवर ना असा एक पॉईंट आला होता की भाऊ बहिणींची तिथे स्टोरी आहे आणि तो जो चैत्या आहे तो चिमणीसाठी म्हणजे खूप हे करतोय की तिने मला राखी बांधावी, तिला घेऊन जातो डोंगरावर वगैरे। तोपर्यंत मुलं उठलेले होते आणि हे सगळं बघून, दोघा भाऊ बहिणीचं प्रेम बघून गार्गी इतकी जास्त इमोशनल झाली, ती फक्त वेदांकडे जाऊन चिपकून रडत होती की दादा माझा दादा माझा दादा। मग आपणही बोलतो ना की दादाचं ऐकायचं, मग त्याला तू अशी बोलतेस, तू त्याला तशी करते, तू दादाचं ऐकत नाही। मग तिचं प्रेम उतू चाललं होतं की नाही दादा मी असंच करणार तसंच करणार। तर हा एक खूप इमोशनल मुवमेंट होता जो मी छान असा कॅप्चर करून घेतला। तर आज आमच्या इथे होतं मटन सुक्कं आणि हे नंतर मटन रस्सा। आता हे नॉनव्हेज आणि सोलकढी बनवली होती खूप दिवसांनी आणि स्पेशली तांदळाची भाकरी। तर आजचा हा मस्त मेनू झालेला होता आणि ज्या दिवशी नॉनव्हेज बनतं त्या दिवशी मला बऱ्यापैकी आराम असतो, कारण की फक्त आज मी बघायला गेलं तर सोलकढी आणि भाकर बनवलेली होती। बाकी सगळं किचन क्लिनिंग हे तर आहेच आपल्याकडे, पण नॉनव्हेज आमच्या इथे हेच बनवतात त्यामुळे थोडा आराम असतो। आणि गरमी आहे त्यामुळे जरा सध्या असं होतं की असं हेवी जेवण जेव्हा असतं, जेव्हा चांगलं असतं तेव्हा आपण मस्त एसीच्या रूममध्ये बसून छान सगळेजण एकत्र बसतो आणि मस्त जेवतो। खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात, काहीतरी विचारविनिमय होतो, कोणाचं ऐकून घ्यायचं असतं। आता मुलांचं कसं तो क्लासेसला वगैरे जातो तर आपण त्यांचं शांतपणे ऐकतो की कसं सुरू आहे, काय म्हणताय सर वगैरे, या सगळ्या गोष्टी छान अशा कॅप्चर होतात। आता आम्ही खूप सारं बोललेलं होतं पण इथे मी जे बोलली आहे ना तेच जास्त शूट म्हणजे जास्त दिसतंय असं झालं आहे, पण आहे आता आपला बोलका स्वभाव तर आपणच जास्त बोलतो म्हणून काय करणार। तर असं होतं, पण मस्त मजा येते जेव्हा संडेला असं सगळे एकत्र बसतो, टी व्ही नाही काही नाही आणि आपण मस्त एकत्र नक्कीच असा वेळ तरी घालवायलाच हवा। त्यानंतर ज्या दिवशी म्हणजे अशा सगळेजण असतात तेव्हा सगळेजण मिळून काम करतात त्यामुळेही बरं वाटतं, आपल्याला एवढा जास्त ताण पडत नाही। गार्गीचं जेवण झालेलं होतं, तिचा अभ्यास सुरू होता त्यामुळे तिचा तर अभ्यास सुरू होतं, कारण रोज म्हटल्याप्रमाणे आता मुलांना या सगळ्या गोष्टींची सवय आपल्याला लावायलाच पाहिजे, नाही तर ते विसरतात। आणि त्यानंतर मग वेदांनी मस्त अशी लादी पुसून काढलेली होती, बाकी सगळं मी आवरत होते। तर असे छोटे छोटे कामं मुलांसोबत द्यायलाच हवे, अभ्यास आहे सगळ्याच गोष्टी आहे पण ही कामंसुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे। आणि घरामध्ये नॉनव्हेज कोणीही खाऊ, पान जर येणार असेल तर आमचा नंबरही लागतो। आम्ही दोघीही म्हणजे गार्गी तर चेरीसाठी जास्त मरमर करते आणि मला पान जास्त आवडतं, तर असं मस्त आम्ही मसाला पान फस्त केलेलं होतं, मज्जा आली। आणि लोक पान खाऊन एवढं चगळून थुकतात काय समजत नाही, कारण की मी अर्ध पान खाल्लं, हार्डली 1 मिनिट झाला असेल, संपलं सुद्धा आणि पूर्ण एवढं पान तोंडामध्ये मावत नाही, त्यामुळे मग हाफ करून मी पान खाते, नाही तर मग अर्ध पान ठेवून मी परत रात्रीसुद्धा खाते। असे पान खाणारे कोण कोण आहेत कमेंटमध्ये सांगा। माझं तर खूप चुकतं मला माहीत आहे, पण एवढं सगळं नाही खाल्लं जातं आणि काय थुकतात त्या पानातलं मला हेच कळत नाही। इतकं चांगलं लागतंय, काय थुकायचं त्याच्यामध्ये, तेव्हा भरपूर गुलकंद भरलेलं ट्रीट असते, ट्रीट। डिक्की उघडा, डिक्की खोलो, चल जा आतमध्ये। चेयर आगे करो भाई। तर दुपारी अचानक ठरलं की चला संडे पण आहे आणि मग आता वेदांतला पण सुट्टी आहे, कारण की क्लासेस संडेला सुद्धा असतात। तर आज नेमकी सुट्टी मिळाली तर म्हटलं चला आज आपण छोट्याशा ठिकाणी फिरून येऊया, थोडंसं मूड फ्रेश करून येऊया। आणि मुलांना बीच जास्त आवडतो त्यामुळे आम्ही बीचच्या दिशेने निघालो होतो। आणि जेव्हा आपण बीचच्या दिशेने जातो तेव्हा आजूबाजूला आपलं असं छान दृश्य दिसतच असतं, प्रत्येकाला दिसतं। बीचवर जायला भरपूर ट्रॅफिक आहे, भरपूर इथूनच रांग लागलेली आहे आणि अजून 1-2 किलोमीटर आतमध्ये आहे ते। आणि बीचला जाणारं म्हटल्यावर सगळ्यांना भूक लागते, बरं झालं आम्ही घरून डब्बा आणला होता गार्गी। तर
बीचला पोहोचायच्या आधी जरा आता पेटपूजा चालू आहे, बघू अजून किती वेळ लागतोय पोहोचायला. खूप ऊन आहे इतकं, तरी आता वाजलेत 5:15 वाजलेत, तरी ऊन आहे, तरी पण गर्दी तेवढीच आहे. काय करणार, हा एकमेव उपाय असतो आपल्यासाठी. मी फायनली पोहोचलो आम्ही, पण एवढी गर्दी आहे आणि आता म्हटलं ना ऊन पण आहे. हा चला शंख शोधायला जाऊया. हे का खाली शंख आहे. काय बघताय, कशावरून? असं कसं माप घेतलं? म्हणजे 4 बोटात 1 तास. मी फोटो काढ म्हटलं तर ऐकत नाही आणि त्यांचे बरे फोटो काढून दिलेस रे. हा शाळा. शंख सगळे तुकडे तुकडे सापडतात आम्हाला. शंख गोळा करतोय आम्ही. मोठा आहे का मग? काय मग तुझ्या पप्पाला सांग, तुझ्या पप्पांना सांग ना शंख शोधायला. तू हाँ 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 मग हे आता जाऊन तिकडे सोडणार. ओके. आज पाण्याला भरती आहे कदाचित. आम्ही इथे गाडी लावली होती सगळ्यात आधी, इथून मागे 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 करत करत आम्ही ती शेवटी आता तिकडे लांब लावली आहे, पण बा पाणी तिथपर्यंत गेले. आणि तिथे तर एक दिसते तुम्हाला, इथे लेडीज ती जस्ट बसलेली होती आणि पाणी आलं आणि पूर्ण भिजली, गाडी पण पडली. पाणी जितकं चांगलं तितकं घातकही असतंच. म्हणजे शंख संपलंच नाही. बीचवर पहिल्यांदा इतकी जास्त गर्दी आहे, नाही तर रविवारी इतकी जास्त पण गर्दी नसते. कदाचित आता वेकेशन सुरू आहे म्हणून पण असेल, तर खूप जास्त गर्दी आज. पण बरं वाटतं बाबा पाण्यात पाय टाकणं आणि मस्तपैकी फिरणं चांगलं वाटतं. पूर्ण भिजत नाही, गारगी भिजली यावेळेस. पण इथला समुद्र आणि मग समुद्रावरची हवा आणि वातावरणच वेगळं असतं, म्हणून जरा संडे रिफ्रेश होतो एकदम मस्त. आणि सूर्य अजून मावळायला वेळ आहे, की आता वाजलेत किती झालेत, 5:45 झालेत, बराच वेळ आहे. चला बघूया, थोडा टाइमपास करून जाऊ. पुष्पाराजचं काय दाखवत आहे? हा दाखव. हे पाणी खरंच पडत नाहीये. कसं नाही पडत आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. मी पण हातून हे तुमचं का होतंय, माझं नाही होतंय का? रोज रात्री पाणी इथपर्यंत येत असेल. भरती होतच असते ना.
पाणी अजून इथपर्यंत एकदम जवळ आले पाणी, आता निघाले आणि खूपच गर्दी आहे बाबा आज तर. सगळ्यांना उठा लागते. हो इथपर्यंत येणार आता पाणी. अर्ध्या तासात येणारच पाणी. गर्मीमध्ये मका नाही खाऊ शकत आहे की नाही. अरे कच्ची केळी पण आहे तो. इथे अडकलेत म्हणून इथे भांडणं होत आहेत. समोर पण थोडा वाद चालू आहे आणि इथे एक वेगळंच चालू आहे. एक काका आपलं हातामध्ये छान असं पेय घेऊन कोणाला लेक्चर देत आहेत काय माहिती. रेडबुल ओके. त्यांचं वेगळंच चाललेलं आहे. इथे सगळे ट्रॅफिक मध्ये वैतागले आणि ते एंटरटेनमेंट सुरू आहे त्यांची. आता सगळी जास्त वैतागली नाही पाहिजे, एंटरटेन करत आपल्याला. चला रस्ता निघतात, सगळीकडे वादच सुरू आहे. तर रिटर्न येताना आता शाळा सुरू होणार, त्यामुळे मुलांची थोडीशी चपलांची शॉपिंग वगैरे होती, म्हणजे त्याला सँडल्स वगैरे घ्यायचे होते. तर तिथे मीही जरा मस्त सँडल्स आणि चांगले चांगले दिसत होते मला पावसाळ्यासाठी. बघू कधी आपल्याला घेता येईल. तर त्यानंतर जेवण झालं, सगळं आटोपलं आणि मग आम्ही रात्रीचे घेतलं होतं एक छान गोड डिश बनवायला. ती होती पुडिंग, चॉकलेट पुडिंग. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं होतं 2 कप दूध आणि ते दूध त्याच्यामध्ये साय वगैरे नको, त्यामुळे मी इथे गाळून घेतलेलं आहे. 2 कप दुधामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. आम्ही इथे 3 चम्मच साखर टाकलेली होती. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. जर असे मोठे चम्मच असेल तर 3 चम्मच टाकायचं आहे. इथे 2च चम्मच टाकलेलं होतं, पण ते नंतर कमी वाटलं म्हणून मी 1 चम्मच नंतर टाकलेलं होतं. त्यानंतर 1 चम्मच इथे आपल्याला टाकायचं आहे कोको पावडर. आपली ही चॉकलेट पुडिंग आहे आणि आमचा हा पहिला प्रयत्न होता, पण मस्त झालेला होता. तुम्ही नक्की ट्राय करू शकता, थोडा कमी क्वांटिटीमध्ये नक्कीच करू शकता. आणि त्यानंतर हे चॉकलेट पुडिंग आजचा शेवटचा मेनू. आज मटण खाल्लंय सकाळी आणि आता आम्हाला चॉकलेट पुडिंग खायचं आहे. उद्या खाशील. पण हे बघा, हे जे सगळं मिश्रण आहे ना ते छान असं थिक होतंय. त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. म्हणजे आपल्याकडे जे कॉर्नफ्लॉवर आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे याच्यातलं. बघा बऱ्यापैकी थिक होतं आहे. आता अजून गॅस थोडा कमी करून. त्यानंतर हा एक खूप ऑप्शनल पदार्थ आहे. तर इथे आम्ही ज्यामध्ये पुडिंग सेट करणार त्यामध्ये खाली ना डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं होतं, कारण की चॉकलेट आणि कोकोनटचं कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं त्यासाठी. तर आपलं जे गरमागरम जे मिश्रण तयार झालेलं होतं त्यावर टाकून द्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि यावर तुम्ही परत चॉकलेट चिप्स टाकू शकता. अजून तुम्हाला थोडेसे चॉकलेट्स वाटले तेही टाकू शकता. पण आम्ही परत त्यावर टाकलं होतं ते म्हणजे डेसिकेटेड कोकोनट, कारण की यावेळेस असं कोकोनट आणि चॉकलेटचाच फ्लेवर वेदांतला हवा होता, कारण की ही डिश तोच खाणार होता. तर त्यासाठी आणि आपली ही मस्त अशी डिश तयार झालेली होती. आता याला सेट करायला ठेवूया. तर सध्या आता ते खूप पुडिंग एकदम गरम गरम आहे. फ्रीजमध्ये ठेवता येत नाही म्हणून एसीच्या रूममध्ये थोड्या वेळ ठेवावं, अर्ध्या तासाने मग त्याला परत फ्रीजमध्ये ठेवेन. आता तर खरं म्हणजे 1 दिवसाने खाऊ शकतो आपण, पण आता उद्या सकाळीच. तर झाला आज रात्री एक शेवटी गोड पदार्थ बनला. खूप दिवसापासून सुरू होतं पुडिंग 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 आणि त्या नेमकी चॉकलेट पुडिंगची रेसिपी मिळाली आम्हाला. तर आता मी ती बनवली. तर बघूया हे टेस्ट कसं होतं. खरं म्हणजे हे मुलंच खातात. त्याच्यामध्ये मी स्वतः दूध ज्याच्यामध्ये ॲड करते ना ती वस्तू मला खाताच येत नाही. नकळत एखाद्या वेळेस मी खाऊन तरी घेईन, पण ज्याच्यामध्ये मी स्वतः दूध टाकलेलं आहे ती गोष्ट तर मला अजिबात जात नाही. तर आहे हा प्रॉब्लेम. तर चला, तर बीचवरून मस्त मजा करून आलो. आजचा संडे खूप छान गेला, खाऊन पिऊन मस्त मजा करून. तर चला भेटूया उद्याच्या एका छान अशा व्हिडिओसोबत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ही पुडिंगची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. आता हे खाणार तर आम्ही उद्याची टेस्ट कशी झाली कळेल. पण काय आपण कधी कधी या छोट्या रेसिपी ट्राय केल्या पाहिजे. कधी खूप चांगल्या निघतात किंवा कधी कधी वाईटही होऊ शकतात, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्याने आपल्यालाच कळतं की हे करायचं आहे की नाही करायचं आहे पुढे, अशा पद्धतीने. तर चला भेटूया उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज, गुड नाईट.